हॅलो एव्हरीवन, संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे। पहिले मैदा घेतला, मीठ टाकलं, थोडं तेल टाकलं आणि घट्ट मूठ येते तसं केलं आणि थोडं पाणी टाकून मी पीठ एक मळलं, पण अर्ध्या ह्याच्यात मी अजवाईन टाकलेलं आहे, अर्धं टाकलं आणि साठा पण बनवला होता, मैदा, कॉर्नफ्लॉवर आणि तूप याचा। पातळ चपात्या बनवून घेतल्या। पातळ लाटता पण येत नव्हत्या, एवढ्या पातळ बनवलेल्या, तरीसुद्धा मला खूप पातळ, पण ते खूपच होतं। पण अशा जेवढे घडे करणार तेवढे चांगलं वाटतं, लेहर येतात तसं। त्याच्यात एवढ्या घड्या पडतात आणि त्याच्या फोल्ड करून परत त्याचा साठा लावून त्याचं फोल्ड केलं, जेवढं हाताने दाबता येईल तेवढं दाबलं केलं आणि नंतर मग हळू त्याच्यावरती फोल्ड करून घ्यायचं। जेवढं घेणार तेवढ्या पूड पडणार त्याचे, तेवढे त्याचे घडी पडत राहणार त्याचे। आणि त्याच्यानंतर अशी चपाती लाटली, परत एकदा साठा लावला आणि परत तेवढीच पूड पडण्यासाठी परत त्या घड्या घातल्या, असं परत फोल्ड करून आणि फोल्ड करून त्याचं हे केलं आणि खूप सुंदर घड्या पडल्या। जेवढं तुम्ही करणार तेवढ्या घड्या पडत राहतात आणि त्याचे पूर्ण छोटं आणि मोठं कापल्या गेलं, पण थोडंसं विसरल्या जातं माझ्याकडून काही, पण तुम्ही नीट अजून पण चांगलं करू शकतात। पण मी माझ्या हिशोबाने ह्या सर्व केलं आणि स्लो गॅसवरती बघा किती पूड पडलेली आहे, बरोबर स्लो गॅसवर टाकले। स्लो गॅसवरती करून जास्त गरम करून नाही ठेवलं तेल, स्लो गॅसवर तळून बारीक गॅसवरती त्याचे पूर्ण एक दुसरे पूर्ण वेगळे झाले ते तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये। आणि चहाबरोबर खा, खारी याच्याबरोबर खा आणि तुम्हाला नक्कीच आवडेल। खाऊन बघा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट